नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 30 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय रेल्वेच्या चिराग उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद। 25 मे 2026 रोजी भारतीय रेल्वेच्या सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टीम्स रिसर्च अँड ॲनालिटिक्स इन गव्हर्नन्स या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। हे केंद्र हैदराबादमधील मौला अली येथील SCR ग्राउंड्स परिसरात स्थापन करण्यात आले आहे। चिराग हे भारतीय रेल्वेचे मानव संसाधन व्यवस्थापन, संशोधन आणि डिजिटल परिवर्तनाशी संबंधित उत्कृष्टता केंद्र आहे। हे केंद्र विविध कर्मचारी संवर्गासाठी भूमिका आधारित आणि प्रमाणित ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम्स प्रशिक्षण प्रदान करणार आहे। चिराग केंद्राद्वारे HRMS मित्र मास्टर ट्रेनर गट विकसित करण्यात येणार आहे। हे प्रशिक्षक झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत राहतील। प्रश्न दुसरा आहे, म्युझियम ऑफ मेडिकल आर्किव्ज कोणत्या राज्यातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ। 25 मे 2026 रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील उल्लूर येथे म्युझियम ऑफ मेडिकल आर्किव्जचे उद्घाटन करण्यात आले। हे केरळमधील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय ठरले आहे। तसेच भारतातील पहिले खाजगी मेडिकल म्युझियम म्हणूनही याची नोंद झाली आहे। अशा संग्रहालयाचा उपयोग शरीररचनाशास्त्र, भ्रूणशास्त्र, रोगशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि वैद्यकीय इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो। म्युझियम ऑफ मेडिकल आर्किव्जची स्थापना शिवरामन यांनी केली। शिवरामन हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिरुवनंतपुरम येथे कलाकार मॉड्युलर म्हणून कार्यरत होते। प्रश्न तिसरा आहे, कर्नाटकातील पहिले बाल अस्थिमज्जा प्रत्यारोपण सहाय्यक केंद्र कोणी सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲक्सेस लाईफ। ॲक्सेस लाईफने 23 मे 2026 रोजी कर्नाटकातील पहिले पेडियाट्रिक BMT म्हणजेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट सहाय्यक केंद्र सुरू केले। हे केंद्र कर्नाटकातील मणिपाल येथे स्थापन करण्यात आले आहे। 10 युनिट्स असलेल्या या केंद्रात बाल रुग्णांसाठी निर्जंतुक वातावरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। हे केंद्र कस्तुरबा हॉस्पिटल येथील बालरुग्णांना सहाय्य करणार आहे। या उपक्रमासाठी मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन आणि चेलाराम फाउंडेशन यांची भागीदारी करण्यात आली आहे। केंद्राद्वारे बाल कर्करोग रुग्णांसाठी सर्वांगीण उपचार आणि सहाय्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। कर्नाटक राज्याबद्दल बघा, तर कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी। राजधानी आहे बँगलोर। अधिकृत भाषा वापरली जाते कन्नड। मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत। राष्ट्रीय उद्याने आहेत बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान आणि बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान। धार्मिक स्थळे आहेत मुरुडेश्वर मंदिर, विरूपाक्ष मंदिर, धर्मस्थळ मंदिर आणि श्रवणबेळगोळा। प्रश्न चौथा, जागतिक शेअर बाजार क्रमवारीत 5वे स्थान मिळवत भारताला कोणत्या देशाने मागे टाकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तैवान। 25 मे 2026 रोजी तैवान जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे। तैवानच्या शेअर बाजाराचे बाजार मूल्य 4.95 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचले। याच कालावधीत भारताच्या शेअर बाजारचे बाजार मूल्य 4.92 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके होते। तैवानच्या वाढीमागे तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या जगातील सर्वात मोठ्या चिप निर्माता कंपनीच्या शेअर्समधील तेजी महत्त्वाची ठरली। एप्रिल 2026 मध्ये तैवानने कॅनडा आणि युनायटेड किंगडमलाही मागे टाकले होते। पुढला प्रश्न, भारतीय सैन्य दलाने कमांड इंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनासाठी कोणती AI आधारित डिजिटल प्रणाली विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कौटिल्य आणि Q-फोर्स। भारतीय सैन्य दलाने 2026 मध्ये कौटिल्य आणि Q-फोर्स या 2 कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल प्रणाली विकसित केल्या। या प्रणालींचा उपयोग कमांड इंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनासाठी केला जाणार आहे। कौटिल्य ही AI आधारित कमांड इंटेलिजन्स प्रणाली आहे, तर Q-फोर्स हे पुरवठा साखळी आणि सैनिकी देखभाल व्यवस्थापनासाठी विकसित केलेले एकात्मिक डिजिटल ॲप्लिकेशन आहे। कौटिल्य प्रणालीचे उद्घाटन 21 ते 25 मे 2026 दरम्यान करण्यात आले आहे। प्रश्न 6वा, राष्ट्रपती भवन येथे आयोजित पद्म पुरस्कार 2026च्या पहिल्या समारंभात किती मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 66। 25 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनमध्ये पद्म पुरस्कार 2026चा पहिला नागरी गुंतवणूक समारंभ आयोजित करण्यात आला।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार यामध्ये प्रदान केले. प्रदान करण्यात आलेले पुरस्कार आहेत पद्मविभूषण, जे 2 व्यक्तींना प्रदान करण्यात आले, पद्मभूषण 6 व्यक्तींना आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले 58 व्यक्तींना. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बघूया तर यामध्ये जो पद्मविभूषण पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आला प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र आणि व्हायोलिन वादक एन राजम यांना. पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत भगतसिंग कोश्यारी, उदय कोटक, डॉक्टर आर गणेश, डॉक्टर कल्लीपट्टी रामासामी आणि पलानीसामी. काही महत्त्वाचे पद्मश्री पुरस्कार विजेते बघूया तर यामध्ये समावेश आहे हरमनप्रीत कौर, तागा राम भील, रतिलाल मोहनलाल बोरीसागर, स्वामी ब्रह्मदेव आणि कुमार बोस यांचा. प्रश्न 7वा, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2 जागतिक विक्रम नोंदवण्याचा मान कोणत्या संस्थांना मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ट्रॅक्टर गॅन आणि महिंद्रा. 26 मे 2026 रोजी ट्रॅक्टर गॅन आणि महिंद्रा ग्रुप यांनी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2 विक्रम नोंदवले. तेलंगणातील सूर्यापेट येथे बेलर मशीन चालवून हा विक्रम करण्यात आला. 24 तासात 1571 पीक गाठी म्हणजेच क्रॉप बेल्स तयार करण्यात आल्या. या उपक्रमाचा उद्देश शेतातील अवशेष जाळण्याला शाश्वत पर्याय उपलब्ध करून देणे हा होता. या प्रकल्पाद्वारे शेतीतील कचऱ्याचे औद्योगिक कच्च्या मालामध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळे वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. प्रश्न 8वा, केरळच्या ग्रंथालय चळवळीवर आधारित दी लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पी सत्यन. 26 मे 2026 मध्ये दी लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक पी सत्यन यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवन येथे करण्यात आले. हे पुस्तक केरळमधील ग्रंथालय चळवळीचे जनक मानल्या जाणाऱ्या PN पनिक्कर यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. PN पनिक्कर यांनी सनातन धर्म लायब्ररीची स्थापना केली होती. रीड अँड ग्रो हे त्यांचं प्रसिद्ध घोषवाक्य होते. या कार्यक्रमात ज्ञान भारतम आणि वन नेशन वन सबस्क्रिप्शन या उपक्रमांवरही प्रकाश टाकण्यात आला. केरळ राज्याबद्दल जाणून घेऊया तर स्थापना झाली होती याची 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. अधिकृत भाषा वापरली जाते मल्याळम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राष्ट्रीय उद्याने आहेत पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, एरविक्युलम राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, गुरुवायूर मंदिर, मलायट्टूर चर्च आणि चेरामंजुमा मस्जिद. प्रश्न 9वा, अटल पेन्शन योजना नोंदणीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी PFRDA पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटका ग्रामीण बँक. कर्नाटका ग्रामीण बँकला अटल पेन्शन योजना नोंदणीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल PFRDA पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बँकेने उद्दिष्टाच्या 142% कामगिरी करत 2,49,185 खाती उघडली. कर्नाटक राज्यात ही सर्वाधिक API नोंदणी ठरली. 2 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणातून कर्नाटका ग्रामीण बँकची स्थापना करण्यात आली आहे. सध्या बँकेच्या कर्नाटकमध्ये 1,750 शाखा कार्यरत आहेत. नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात DFS सचिव M. नागराजू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि शेवटचा प्रश्न आहे, NCB प्रमुख अनुराग गर्ग यांचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 31 जुलै 2027. केंद्र सरकारने अनुराग गर्ग यांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो प्रमुख म्हणून कार्यकाळ 31 जुलै 2027 पर्यंत वाढवला आहे. अनुराग गर्ग हे 1993 बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते 2024 पासून NCBचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.